पप्पा आले होते गावावरतून. सामान आणलं होतं. म्हटलं वेदिकाला लागलं. म्हटलं मी ना सांगितलं फोनवर, तर फोन आला होता. म्हटलं टाके पडले. तर लई रडत होती वेदिका, लई आडत होती. म्हटलं ते मग पप्पा म्हणले मी आधी वेदूला भेटून येतो. म्हणले लई वेदूला लागलंय. त्यांचा खूप जीव आहे तिच्यामध्ये, पण माहीत नाही कसं काय. पण ती म्हणजे लहान होती ना तेव्हापासूनच वेगळंच अटॅचमेंट आहे त्यांची. म्हटलं येताना सामान पण भरपूर घेऊन आले. ते गव्हाची गोणी, बाजरीची गोणी घेऊन आले होते. मला असं पण धान्य विकत नाही घ्यावं लागत. पापड वगैरे संपले होते. आईला म्हटलं पापड ते मला पाठवून. म्हटलं काका यायचेत ना आता. म्हणजे पप्पाला आम्ही काकाच म्हणतो सगळेजण. आणि आईला आईच म्हणत होता. सगळं भाजीपाला वगैरे पाठवून दिलं. तर एवढा नव्हता भाजीपाला ह्या वर्षी रानामध्ये. आई म्हटली जेवढं फ्रीजमध्ये आहे ना तो तेवढा देते पाठवून मी तुला. बघ मग बेसन पीठ पण दिलं वाटते तिने. हे काय आणि तुरीच्या शेंगाचा आता सीजनच चालू आहे, तर तुरीच्या शेंगा भरपूर दिल्या होत्या माझ्या बहिणीला, त्यांना मी. इथं शेजारी पण आमच्या भाभीला, त्या पिऊची मम्मी प्रियांकाला, त्यांना सगळ्याला दिल्या. गावाकडून कसं आल्यावर नाही का कोणी ना कोणी काही ना काही घेऊनच येतं. मग सगळ्याला वाटतं ते म्हणजे गावाकडची टेस्टच वेगळी. तर मग सगळी दुनिया भेटते. पैसा दिले आईबाप सोडून सगळंच भेटतं या दुनियेत. लसूण पण घेऊन आले होते भरपूर. असा कांदे नव्हते मला निघले. आता म्हटले कांदे निघते ना, अजून महिनाभर टाईम आहे. पहिले जेवढे थोडेसेच होते, 1.5-2 किलो असते, तेवढे दिले होते पाठवून. आई म्हटली आहेत तेवढे देते काय, आता काही नाही आहेत. मोसंबी पण घेऊन आले. ते पोरांना लई फ्रूट आवडतं. म्हटली तुझ्या देते पाठवून. ह्या लसूण गावरान कसा आहे, हातावर चुरगळला ना तरी पण भाजीत निसायची पण साल काढायची गरज नाही पडत. आणि ते म्हणजे वास पण भरपूर येतो. याचं भरपूर वास असतो गावरान लसण, लाल लाल असं मस्त होता लसूण. शेपूचुक्याची भाजी, पालक बिलक, कारले सगळं दिलं होतं. मिरच्या. म्हटलं आता काही मिरच्यांनी तर महिनाभर आणावंच नाही लागायचं. म्हटलं शेपूचुक्याची भाजी दिव्या पाठवून. म्हटली मी इथं आहेच आमच्या शेजारच्या त्यांच्याकडून पाठवून आणते. आणि म्हटली पाठवून देते तुला आवडते तर. गावरान भेंड्या पण तिला कुठं भेटला काय माहीत, भेंड्या पण पाठवून दिल्या होत्या. आता म्हटलं पप्पा झोपले होते, आराम करा म्हटलं त्यांना. दमले होते कधीच. मग दुसऱ्या दिवशी उठल्यावर नाही का 2 दिवसाचा व्हिडिओ ह्या. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीकडे गेलो होतो आम्ही, माझी मैत्रिणी क्लासमेट, आणि आमच्या तिथं शेजारी पण आहेत. पप्पा म्हटले आलं तर भेटू. तिच्या पप्पाचा फोन आला तर भेटून ये म्हटले. आल्यावर स्वयंपाक वगैरे केला. मग जेवायला घेतलं. पण लगेच जेवणं झाले का लगेच ताईकडे गेले जोगेश्वरीला, म्हणजे मुंबईला ती राहत असती. आम्ही उठलं. मग ते ताईचं सामान मी सगळं रात्रीच काढून ठेवलं. तिचं बाजूला खाऊ वगैरे सगळं पाठवून दिलं. म्हटलं बाई परत सकाळी काका घाई करते जायची. तुम्हाला जायचं आहे तर जा म्हटलं. मी जास्त काही आग्रह नाही केला. राहा म्हटलं. पण ते म्हटले नको छकुली, म्हणजे मला छकुली म्हणते तर सगळे माहेरी माझ्या. म्हटले नको तिथं कांदे वगैरे लावायचे. म्हटले आता गावरान कांदे असतात ह्या दिवसात, पाणी भरावं लागतं, असं द्यावं लागतं पिकायला त्याला. परत आई एकटी असते, भाऊ नसतो तिथं माझा ना. म्हटलं जा मग. आता एवढी त्यांची तारा, दूध वगैरे काढायचे असतात म्हशीचे. म्हटलं मी पण मग म्हटलं जाऊ दे आता. आले रात्रभर भेटले. किती वसवस बघा ना जीवाची. म्हणजे एवढे लांबून आले पण रात्रभर आले फक्त आम्हाला बघण्यासाठी. आम्ही दिवाळीला नाही गेलो तर. त्यांचा किती आईबापाचा जीव किती आपल्यासाठी तुटवतो ना खरंच. आईबापाची जागा खरंच या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही. मी तर व्हिडिओ व्हॉईस करताना सुद्धा माझे डोळे आज भरून आले होते. जे किती आयुष्यभर मुलीला जपायचं, हे करायचं. आणि असं म्हणजे किती परशोधन जीवन होतं. तिच्याकडे यायचं नाही, जायचं नाही, काय सांगता. मला आता बोलता पण येईना, एवढं हे झालं. म्हणजे डोळे माझे भरून आले. आईबापाचं बघितलं चेहरा तरी किती मन माणसाचं प्रसन्न होतं. माणसाला काय म्हणतात ना, सगळं भेटतं पण आईबाप कधीच भेटत नाही. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर. आज दिवस काही कामच केलं. पप्पा आले होते गावावरून, गेले वगैरे. आराम केला. 4 वाजेपर्यंत कामच गेलं. पुरणपोळ्या केल्या त्यांना आवडत म्हटलं. पोळ्या वगैरे केल्या. खवा आणलाय. 8 वाजता संध्याकाळी त्यांना डबा वगैरे कोण दिला. ते गेलेच नाईटला आता. म्हटलं खवा आणलाय, ते खराब होऊन जाईल. म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करते गावाकडचा. मस्त घरीच बनवला माझ्या आईने खवा. तो चांगला बेसळीत वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. असं घरचं ते घरचं असतं आपलं. काही याच्यात तुम्हाला पण दाखवते. तुम्ही ट्राय करा. केव्हा करता तेव्हा करताना. म्हणजे मी नेहमीच करीत असते. माझे पप्पा मला देते, माझ्या तुमच्या बाई पण घेऊन देत असते, सासूबाई पण घेऊन देत असतात खवा मला. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं आता करून घेते गुलाबजाम, परत ते खराब होईल खवा.
एक काठवडीत काढून घेतला सगळा खवा, कॅरी बॅगमधून काढला. ताईला पण अर्धा दिला. 1 किलो 2 किलो होता तो खवा म्हणजे. आणि त्याच्यामध्ये ना मी 200 ग्रॅम, 1 किलो खव्याला 200 ग्रॅम नाही का मैदा टाकत असते. आणि म्हणजे चावूनच घ्यायचं कोणती पण आता गोष्ट. दुकानातली कशी उघडी असते कशी, त्या मस्त पॅकिंगला आणलाय मी. पण आता त्यात थोडाफार कचरा वगैरे निघाला, काही झालं तर म्हटलं नकोच. आणि थोडासा चिमूटभर खता सोडा टाकायचा. एकदम असा एक जीव करू घ्यायचा. त्याच्यामध्ये माझ्याकडून एक दिवस नाही का पिठी साखर पडली होती एक दिवस असं चुकून. तुम्हाला ते जास्त वाटत असेल पण बरोबर झाला तो खता सोडा माझ्याकडून. पण त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतील परत जास्त सारा सोडा टाकला नाही, तसं नाही आहे. म्हणजे त्याच्या म्हणजे माझ्या एक दिवस असं दिवाळीच्या वेळेस नाही का पिठी साखर पडली होती. त्याचं असं मळू घ्यायचं तेल सुटूपर्यंत. म्हणजे त्याला आत पाणी नाही टाकायचं, त्याच्यामध्ये दूध वगैरे काहीच नाही घ्यायचं मळायला. त्याच्यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे ना त्याच्यामध्येच मळू घ्यायचं. कारण हा काय आपण बाजारातून नव्हता आणला, पप्पाने घरी बनवला होता माझ्या आजीने. म्हणले 3 तास खवा बनवायला भरपूर टाईम लागतो म्हटले. त्याला भरपूर असं तेल सुटतं म्हटले याच्यात काहीच टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला असं लाल लाल पूर्ण होता खवा वेगळाच होता हा. तुम्हाला दिसतच असेल ते काठवटीमध्ये की त्याला किती म्हणजे तेल सुटलं असेल त्याचा. म्हणजे माझा हात असा लागला ना तरी पण त्याला ना असा तेलकट व्हायचा एवढं तुपच सुटलं होतं म्हणे. तुपच आहे आता ते काय एवढं मस्त येतं सगळं एकदम. बरंच वेळ मी त्याला मळू घेतलं, एक जीव करून घेतला. नंतर काय मग आता चांगलं आता मळल्यावर नंतर लाट्या करताना कसं म्हणजे पटपट करून घेता येतं माणसाला. इकडं तोपर्यंत मी तेल बी गरम करायला ठेवलं एकीकडे मी पाणी पण चासणीला टाकलं. मी ना अर्धा लिटरचा तांब्या जास्त असेल तो आहे ना 1.5 तांब्या टाकला मी. माझा मोठा तांब्या आहे भरपूर म्हणजे 1.5च्या पुढंच म्हणजे 1.5 लिटरच्या पुढं मी पाणी एक 1.25 लिटर 1 लिटर पण टाकलं मी एवढा गुलाबजामुन. कारण गुलाबजामुन जास्त क्वांटिटीमध्ये होते माझे. आणि गुलाबजामुन आहे ना जास्त असं त्याला प्लेन नाही करायचे, असे आबरे गोबरेच वरतून ठेवायचे. एकदा गोल केला ना तर आपण कसं एकदम गोल किती कवे करत बसतो तसं नाही करायचं. म्हणजे आम्ही ना एकदा आचार्याकडून गुलाबजामुन करून घेतले होते तेव्हा ते म्हटले तुम्ही ना असं त्याला लई हे करता, गोल असं करून घेता त्याला, तसं करायचंच नाही म्हटले. जेवढे आबरे बोबरे असतील ना गुलाबजामुन तेवढं ते चांगले तळतेत पण म्हणजे आतमध्ये तेल जातं त्याच्यामध्ये. तेल असं फुगते, जाळी पकडते त्या गुलाबजामुनला. आणि मंद गॅसवर मस्त तळून द्या म्हटले. मी तेव्हापासून मी असंच करते. म्हणजे मला ते चेंजमेंट बसली माझी गुलाबजामुनची. कधी मी कोणती पण रेसिपी केली जेव्हा पण माझ्याकडून कधीच नाही बिघडलं असं कोणती पण. दिवाळीचा एवढा स्वयंपाक किती काही वाटतं, टेन्शन येतं कसं होईन याला विचार. मी कधीच लग्न झाल्यापासून मी कधी कोणाला विचारलं नाही. मला जसं येईल तसं मी करत असते. आणि माझ्याकडून कधी बिघडलं पण नाही स्वयंपाकामध्ये. माझ्या घरच्यांना पण माहिती माझा स्वयंपाक कसा असतो ते. आणि मग बाकीचे पण मी तोपर्यंत करून घेतले. चासणी इकडं पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आहे ना साखर टाकते. तो पाणी गरम झाल्याच्या नंतर साखर टाकायची, आधीच नाही टाकायची, नाही तर जास्त त्याला फेस येतो. आणि बाकीचे पण तोपर्यंत तळून घेते. म्हटलं तरी व्हिडिओ जास्तच मोठा होईल म्हणून स्टॉप केला होता मध्ये मी जरा. नाही तर एवढा व्हिडिओ मी 1 तास गुलाबजामुन तळीतच होते. एवढा वेळ पूर्ण ताट भरलं होतं मोठं एकदम. आणि तेल काय जास्त पिले नव्हते गुलाबजामुन मस्त होते. हे मी ना 1 किलोला 1.25-2 किलो साखर टाकली होती जवळपास. तेवढा पाक लागतोच त्याला. आणि दीड तांब्या मोठा पाणी टाकलं होतं. आणि हळूहळू घ्यायचं नाही तर साखर खाली चिपकते. माझ्याकडे काय स्टीलचा टोप नव्हता, ॲल्युमिनियमचाच होता. तोच टाकला होता, ठेवला होता. म्हटलं त्याच्यातच घेते चासणी आता. कुठं छोट्या तर परत बसते बी नसते. माझे जास्तच गुलाबजामुन होते ना. सगळ्यांना सकाळी नाही का झाल्यानंतर सगळ्याला दिले मी गुलाबजामुन. मस्त कमी गॅसवर सगळे तवे बघू शकतात किती मोठे झाले होते. भरपूर ताट असं भरपूर भरलं होतं. पातेल्यात बसत नव्हते एवढे सकाळी. एवढे मस्त झाले होते बघा. मी तुम्हाला फोडून पण दाखवते कशी जाळी पकडली होती ते गुलाबजामुन. छान एकदम मस्त झाली होती. साखर वगैरे सगळं आपण जास्त लाडूसारखीच चासणी घेतली ना कधी तर ते ना नंतर दुसऱ्या दिवशी ना नुसती साखर, ते पाणी सगळं शोषलं जातं आणि साखर खाली राहते. त्याच्यामुळे ना पाक कधी पण आहे ना जास्त लाडूचा सारखा नाही करायचा, पातळच ठेवायचा. जराशी आपल्या हाताला चिकट लागलं पाहिजे तसं ठेवायचं. असा मी गुलाबजामुन टाकले ना असं एकदम बुडबुड असं आवाज यायचा इतका पटकन त्याने शोषलं होतं पूर्ण. आपलं चासणी शोषली होती. तर म्हटलं हे दुसऱ्या दिवशी परत मी ना शेंगा गावाकडून आणल्या होत्या ना, त्या गरम करायला टाकल्या होत्या. म्हटलं
परत येतात ते सुकल्यावर त्याची काही टेस्ट लागत नाही. ताज्या ताज्याचा कोणत्या पण भाजीपाला आणा, कोणती बी गोष्ट आणा, ताज्या असताना जी टेस्ट असते ना, ती नंतर किती पण हे करा आपण नाही टाकीत. मीठ जरा जास्त टाकावं लागतं शेंगा शिजायला, कारण पाण्यात शिजायच्यात. पाणी जेवढ्या शेंगा असतील तेवढ्या बरोबर प्लेन असं पाण्याची आणि शेंगाची एकच लेवल करून घ्यायची. वेदिका यशला पण अशा गोष्टी खूप आवडतात आणि मला पण आवडतात. जुनं जे असतं तेच म्हणजे जुनं ते सोनं उगाच नाही म्हणत आपण. आणि ही काही सीजनमध्येच खायला भेटतात, असं 12 महिने थोडंच खायला भेटणारी गोष्ट आहे ही. थंडीच्या दिवसात आता गावाकडे भरपूर येतात. पप्पाने माझ्या 2 एकर का काहीतरी तर शेंगा लावल्यात. ह्या वर्षी काय मला तुरीची डाळ पण नाही घ्यावं लागायची विकत. माझी आई अशी पण मला तुरीची डाळ दरवर्षी देते, कधीतरीच घ्यावं लागते. हरभऱ्याची डाळी वगैरे सगळं मला ती देत असते पाठवून. आणि वडे वगैरे असं उन्हाळे पदार्थ सगळं पाठवते मला ती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.